बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. समर्थ रामदासांनी असा उल्लेख केला तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा. आणि त्याच शिवरायांच्या स्वराज्यात, त्याच शिवरायांनी घडवलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरच्या गादीने काही चमत्कार केला. आणि तो चमत्कार म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. या शाहू महाराजांनी केलं असं काय जेणेकरून त्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र एक समतेचा देवता, एक सामाजिक न्याय देवता म्हणून पाहतो. आणि आम्ही उल्लेख करताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतो. असं म्हणत असताना शाहू हे नाव पहिलं येतं, तर ते का पहिलं येतं हे जाणून घेणं खरं तर एक मराठी माणूस, एक महाराष्ट्रीयन म्हणून आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शाहू महाराज हे असे शासक होते ज्यांनी दलित समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळावे याकरता, तसेच समाजात त्यांना अधिकार प्राप्त व्हावेत यासाठी आपलं अवघं आयुष्य वेचलं. आपल्या जीवनात शाहू महाराजांना जातीवादी समस्यांना सामोरे जावे लागले, परंतु सगळ्या जातीवादी समस्यांशी संघर्ष करीत बहुजनांचे हित जपणारा राजा म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. समाजसुधारक राजश्री शाहू महाराज यांची माहिती आपण मराठीमध्ये इथे जाणून घेत आहोत. मग त्यात त्यांचं बालपण, सामाजिक कार्य, वंशावळ यासारखे अनेक विषय आज आपण इथे घेणार आहोत. आणि इथे म्हणजे सज्ञान इन्स्टिट्यूटवर MPSC राज्यसेवा, म्हणजे MPSC मध्ये जे राज्यसेवा देत आहेत अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी, तसेच शालेय विषयात म्हणजे शाळेत असताना निबंध लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला शाहू महाराजांचा विषय येतो. त्या शाहू महाराजांची संपूर्ण माहिती सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांसाठी. बहुजन हिताय बहुजन सुखाय असा नारा देणारा पहिला राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज. जन्म 26 जून 1874, तर मृत्यू 6 मे 1922. संपूर्ण नाव छत्रपती शाहू महाराज भोसले. वडील आबासाहेब घाटगे, आई राधाबाई आणि पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले. राजश्री शाहू महाराज बालपण म्हणजे बालपणात ते काय आणि त्यांचं शिक्षण कसं झालं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात 26 जून 1874 साली श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटके आणि राधाबाई यांच्या कुटुंबात झाला. बालपणी त्यांना सगळे यशवंतराव म्हणून हाक मारत असत. छत्रपती चौथे शिवाजी चौथे यांच्या नंतर 1884 साली त्यांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी आपली जहांगीर व सर्व मालमत्ता ही जयसिंगराव व त्यांचे पुत्र यशवंत यांना दत्तक घेऊन त्यांच्या स्वाधीन केली व त्यानंतर त्यांचे नाव बदलून छत्रपती शाहू असे ठेवण्यात आले. अगदी बालवयातच कोल्हापूरच्या राजघराण्याची सत्ता त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पुढे 2 एप्रिल 1894 कोल्हापूर शासनाचा संपूर्ण अधिकार त्यांना मिळाला. सामाजिक दलितांच्या उत्थानासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होताच. इसवी सन 1885 मध्ये शाहू महाराजांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांनी 4 वर्ष शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यानंतर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर SS क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे त्यांनी शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल 1891 रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या राज्यकारभाराची संपूर्ण सूत्रे आपल्या हातात घेतली. समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या सामाजिक योगदानाचा त्यांच्यावर जोरदार प्रभाव होता. बहुजन प्रतिपालक छत्रपती शाहू महाराज 1894 साली ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी सत्ता सांभाळली त्या सुमारास अनेक 71 पैकी 60 पदांवर ब्राह्मण अधिकारी होते आणि उर्वरित 11 पदांवर त्यावेळी दलित अधिकारी होते. वास्तविक त्या काळात दलित व मागासलेल्या समाजसेवेत मानवीय व्यवहार केला जात असे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाई. अनेक सामाजिक स्थळांमध्ये जाण्याची परवानगी नसे. दलितांच्या स्पर्शाने धर्मभ्रष्ट होतो असा समज ब्राह्मण आणि उच्च जातीच्या समाजामध्ये रूढ केला जात होता. हा अनाचार पाहून छत्रपती शाहू महाराजांनी समाजात पसरलेली ही असमानता दूर करण्याचा विडा उचलला. राज्याच्या सर्वांगीण विकासाकरता सगळ्याच वर्गांचा सहभाग असणं आवश्यक असल्याचं मत शाहू महाराजांनी सांगितलं. बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही.
त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय, ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवले. इसवी सन 1901 मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली आणि त्यांनी कोल्हापुरात निरनिराळ्या जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुद्धा स्थापना केली. तसेच 1902 मध्ये राजश्री शाहूंनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यात मागास वर्गांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतला. तर त्याबरोबर 1906 मध्ये शाहू महाराजांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विंग मिलचा पाया घातला. 1907 मध्ये सहकारी तत्वावर एक कापड गिरणीची सुद्धा त्यांनी उभारणी केली. त्याच वर्षात शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात मिस क्लार्क बोर्डिंग या नावाचे वसतिगृह उभे केले. त्याच वर्षात तेवढेच नाही थांबले, तर त्याही वर्षात कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे 55 किलोमीटर अंतराच्या दाजीपूरजवळ भोगावती नदीला बंधारा घालून जमिनीला पाणी पुरवठा करण्याची योजना त्यांनी आखली. तिचं काम होता 1908 मध्ये अंमलात आणून त्या बंधाऱ्याला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे नाव देण्यात आले. त्यासोबतच 1911 मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनश्च स्थापना करण्यात आली. 1913 मध्ये शाहू महाराजांच्या आदेशानुसार खेड्यांमध्ये चावडी, धर्मशाळा, मंदिरे या इमारतींमधून शाळा सुरू झाल्या. 1916 मध्ये बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. 1917 मध्ये शाहू महाराजांनी शाळेतील फी माफीची घोषणा केली. त्यासोबत 21 नोव्हेंबर 1917 रोजी काढलेल्या जाहिरातीनुसार कोल्हापुरात संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. 1917 मध्ये त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यताच मिळवून दिली. 1918 मध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील महार वतने रद्द केली आणि जमीन अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. अस्पृश्यांकडून ठेवबिगारी पद्धतीने काम करण्यास त्यांनी कायद्याने बंदी घातली. 1918 मध्ये शाहूंनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्याचा कायदा आणला आणि स्वतः असे काही विवाह त्यांनी घडवून आणले. त्याच वर्षी शाहू महाराजांनी वतनदारीच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी की कुलकर्णी वतने रद्द केली आणि त्या जागी पगारी तलाठी नेमण्याची व्यवस्था केली. आपण या सर्व सणावळ्या खूप इत्थंभूत पाहत आहोत. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सणावळ्या या खूप महत्त्वाच्या असतात. शाहू महाराजांनी त्या काळात त्या गोष्टी केल्या. त्याच काळात समग्र इतिहासात म्हणजे महाराष्ट्रात त्याच वेळी कोणते समाजसुधारक काय करत होते आणि या सर्वांची माहिती एक स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यामुळे या सणावळ्या खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवाल अशी आशा. आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष दिलं. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहारी इत्यादी ठिकाणी समानतेने वागवले आणि वागवावे असे त्यांनी आदेश काढले. इसवी सन 1919 मध्ये बलुतेदार पद्धत बंद करण्याविषयीच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला त्यांनी 100 रुपये दंड व 4 दिवसाची कारावासाची शिक्षा देण्याचा कायदा केला. 1920 मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे त्यांनी अस्पृश्यांची पहिली परिषद भरवली. तसेच 1920 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला. त्याच 1920 मध्ये हुबळी येथे ब्राह्मोत्तर सामाजिक परिषद भरली. तिचे अध्यक्षस्थान स्वतः शाहू महाराजांनी भूषवले होते. म्हणूनच का बहुधा आपण 26 जून 2006 पासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. ही अतिशय महत्त्वाची बाब की आपण का हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. कारण या माणसाने आपलं आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी खर्च केलं होतं. शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षक म्हणून श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते. आज 1886 रोजी शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झाला. शाहू महाराजांचं आपण जर कुटुंब पाहिलं तर त्यांना राधाबाई, औजाबाई अशा 2 मुली, तर राजाराम व शिवाजी अशी 2 मुले, अशी एकूण 4 अपत्ये होती. त्यातील राजकुमार शिवाजी यांचा 1920 साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्यावरून पडून मृत्यू झाला आणि 1893 मध्ये कोल्हापूर संस्थानाने स्वतःचे कायदेपुस्तक तयार केले. पण याआधी महाराजांचा राज्याभिषेक झाला कधी आणि त्या राज्याभिषेकाला कोण उपस्थित होतं. तर शाहू महाराजांचा राज्याभिषेक हा मोठ्या दिमाखात झाला आणि त्यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर असलेला लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता. 1885 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शहापुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली. 1896 साली सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम
हे वसतिगृह सुरू केले व याच सालापासून शाहू महाराजांच्या वसतिगृह निर्मातीच्या कार्याला सुरुवात झाली. 1897 साली महारोग्यांसाठी व्हिक्टोरिया लेप्रसी या हॉस्पिटलची स्थापना शाहू महाराजांनी केली. नोव्हेंबर 1899 मध्ये शाहू महाराजांच्या जीवनास कलाटणी देणारे असे अनेक प्रसंग होऊन गेले, पण त्यातूनही सावरून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजकार्याला सुरुवात केली. अनेक गोष्टीतून शाहू महाराज सावरून कार्य करत होते. 1901 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला. तर त्याच 1901 साली शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डाची स्थापना केली, असं आपण आधीच पाहिलं होतं. परंतु या बोर्डामध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्यामुळे शाहूंनी निरनिराळ्या जातींच्या लोकांसाठी वसतिगृह सुरू केले. 18 एप्रिल 1901 रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह शाहू महाराजांनी बांधली. जून 2, 1902 रोजी शाहू महाराजांनी इंग्लंडच्या 7व्या एडवर्डच्या राजरोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाच्या वेळी केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी बहाल केली. शाहू महाराजांचं खऱ्या अर्थाने कार्य खूप मोठं आहे, ते आपण पाहतोय. 1902 साली शाहू महाराजांनी पाटबंधारे धोरण घोषित केलं. 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा या आरक्षित ठेवल्या. आरक्षणाबाबत हा जाहीरनामा करवीर गॅजेट म्हणून प्रकाशित करण्यात आला होता. 1905 साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इमाने जप्त केली व छात्र जगद्गुरूचे नवे पीठ निर्माण करून मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच संस्थांमध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहित निर्माण करण्याकरता पुरोहित शाळा त्यांनी निर्माण केल्या. 1906 मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्विमिंग व जिमिंग मिल स्थापन केली. 1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या. तर 1907 साली शाहू महाराजांनी मुलींसाठी सुद्धा वेगळ्या अशा स्वतंत्र रात्रशाळा सुरू केल्या. 1911 साली शाहू महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलींसाठी आणि मुलांसाठी नामदेव वसतिगृह सुरू केले. हा काहीतरी वेगळा एक प्रयोग त्यांनी त्या काळात केला. आणि छत्रपती शाहू महाराजांची काही विशेषता म्हणजे राजश्री शाहू महाराजांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दात यथार्थपणे गौरवले. म्हणजे महर्षी कर्वे म्हणतात, महर्षी शिंदे म्हणतात की सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष जर कोण असेल तर ते म्हणजे राजश्री शाहू महाराज. अजून काही किस्से किंवा जेव्हा जेव्हा आपण आंबेडकरांचा समग्र इतिहास वाचतो तेव्हा आंबेडकरांच्या इतिहासात शाहू महाराजांचा उल्लेख येतो किंवा शाहू महाराजांच्या इतिहासात आंबेडकरांचा चरित्रात उल्लेख येऊन जातो. काय संबंध होते त्या दोघांमध्ये आणि कशा अर्थाने शाहू महाराजांनी आंबेडकरांना एक प्रेरणा दिली, एक मदत केली, एक त्यांचे पाठीराखे म्हणून उभे राहिले. छत्रपतींचा परिचय कलाकार दत्ताबा पवार यांनी दत्तोबा दवळी यांनी भीमराव आंबेडकरांना करून दिला. म्हणजे या दोन व्यक्तींनी भीमराव आंबेडकरांचा परिचय छत्रपतींना करून दिला. तरुण भीमरावाची महान बुद्धी आणि अस्पृश्यबद्दलच्या त्यांच्या क्रांतिकारक विचारांनी राजे खूप प्रभावित झाले. 1917 ते 1921 मध्ये दोघे अनेकदा भेटले आणि जातीभेदाचे नकारात्मकतेचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी अनेक मार्गांचा विचार केला. 1920 दरम्यान त्यांनी अस्पृश्यता सुधारण्यासाठी एक परिषद आयोजित केली आणि छत्रपतींनी डॉक्टर आंबेडकर यांना त्याचे अध्यक्ष बनवले. कारण त्यांचा असा विश्वास होता की डॉक्टर आंबेडकर हे समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारे नेते आहेत. हा विश्वास आंबेडकरांनी पुढे खराही करून दाखवला. 1922 मध्ये छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांची संघटना म्हणजे तिथपर्यंत त्यांचं कार्य दोघांचं एकत्र होतं. अशा प्रकारे अनेक ठिकाणी त्यांनी इतक्या 3 ते 4 वर्षाच्या काळात आंबेडकरांना जी आहे ती मदत केलेली दिसून येते. खरं तर शाहू महाराजांचं वैयक्तिक जीवन काय होतं, जसं आपण म्हणालो की 1891 मध्ये शाहू महाराजांची बडोद्याच्या मराठा कुलीन व्यक्तीशी म्हणजे लक्ष्मीबाईंशी त्यांचं लग्न झालं. त्यांना 4 मुलं होती, त्यांना 4 अपत्य होती. त्यासोबतच हा जी वंशावळ आहे ती तशी पुढे चालत आली. 6 मे 1922 रोजी समाजाच्या हिताकरता कार्य करणाऱ्या शाहू महाराजांचे निधन झाले. समाजातले क्रांतिकारी बदल व आरक्षणाची सुरुवात करणारे छत्रपती शाहू महाराज कायम आपल्या सर्वांच्या स्मरणात राहतील. समग्र इतिहास पाहत असताना शाहू महाराजांबद्दल काही प्रश्न निर्माण होतात. ते कसे की शाहू महाराज आणि छत्रपती शिवराय या दोन्ही छत्रपतींमध्ये साम्य काय होतं किंवा काय संबंध होते. शाहू भोसले
मी त्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याचे हे 5वे छत्रपती होते. भोसले कुटुंबात जन्माला आलेले ते शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र व उत्तराधिकारी संभाजी महाराजांचे पुत्र होते. राजश्री शाहू महाराजांचं योगदान तरी काय होतं? आपल्या राजवटीत त्यांनी समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी जातीय भेद व्यवस्थेला अनेक क्रांतिकारी योजना सुरू केल्या. त्यांनी आपल्या सर्व राज्यांमध्ये सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणही सुरू केलं. राजश्री शाहू महाराजांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजनांवर जास्त भर दिला. हे खरं तर त्यांचं योगदान होतं. तर शाहू महाराजांनी मोफत शिक्षणाचे आदेश का दिले होते? त्यामागचं कारण काय? तो कोल्हापूर शाहू महाराजांनी मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबर हा दिवस राजश्री शाहू शिक्षण क्रांती दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश आता दिले आहेत. शाहू महाराज हे कोणत्या साली खऱ्या अर्थाने कोल्हापूरचे राजे झाले? त्यांचा राज्याभिषेक एप्रिल 1894 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी झाला असला तरी 1922 नंतर त्यांनी खऱ्या अर्थाने राज्यपद स्वीकारलं. संपूर्ण माहिती शाहू महाराजांची आपण आज पाहिली आहे. म्हणजे कसं होतं, आपण जर शाहू महाराज असं गुगलवर सर्च करतो तेव्हा काही विशेष लेख आपल्याला मिळतात. त्या लेखांमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख नसतो, पण या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण त्या सर्व लेखांचा एकत्रित सार ज्याला म्हणतो तो इथे दिलेला आहे. त्यामुळे या फक्त एका व्हिडिओमधून एक सामाजिक कार्य करणारे शाहू महाराज, त्यांच्या सर्व केलेले कार्य, त्या सणावळ्या तुमच्या लक्षात राहतील. मला वाटतं अधिकारी जेव्हा आपण होत असतो त्यावेळी आपल्याला एक समाजाची जाण असणं गरजेचं आहे. आणि जितकं आपण शाहू महाराजांचं चरित्र आणखी वाचू तितकं एक अधिकारी कसा असावा, एक समाज घडवणारा नेता कसा असावा आपल्याला असं कळेल. सज्ञान इन्स्टिट्यूट नेहमीच अशा वेगवेगळ्या व्यक्ती विशेषबद्दल सांगत आहे. त्यामुळे नक्कीच आपण सर्व सज्ञान इन्स्टिट्यूटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल यात मला खात्री आहे. ते आतापर्यंत तुम्ही केलं असेल. अजून कोण राहिले असेल तर त्यांना हे चॅनल नक्कीच पाठवा. असेच आमच्या सोबत राहा. नवीन विषय आम्ही घेऊन लवकरच येत आहोत. आपल्या कमेंट्स मात्र कमेंट्स बॉक्समध्ये येत राहिल्या पाहिजेत. धन्यवाद.